पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दामिनी आबासाहेबांच्या घरी काय ड्रामा क्रिएट करणार आहे ते. दामिनी आलेली असती खरी प्रीतम आणि आदित्यला शोधायला, पण इथे काहीतरी भलतेच होते. दामिनी आता आबासाहेबांच्या घरी पोहोचलेली असते आणि मस्तपैकी ऍपल खात खुर्चीवर बसलेली असते. आबासाहेब आणि विचारतात, तुम्ही प्रियाला ओळखता का? म्हणजे नक्की काय? त्यावर दामिनी म्हणते, एक मिनिट, तुम्ही मला प्रश्न विचारायचे एवढी लायकी असेल असं मला नाही वाटत. मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? दामिनी. दामिनी. त्यावर आबासाहेब म्हणतात, ते कळलं, दामिनी, पण तुमची ओळख काही आहे का नाही? कोण आहात तुम्ही? त्यावर दामिनी म्हणते, का तुमच्या लाडक्या रेकीनं प्रियानं सांगितलं नाही तुम्हाला? ज्यांच्या तुकड्यांवर आत्तापर्यंत जगलीस त्यांचं नाव सांगायला का ग प्रिया, तुला लाज वाटते का? ठीक आहे, हरकत नाही, मी सांगते. तर तुमची मुलगी ज्यांच्याकडे काम करत होती नोकर म्हणून, ज्यांच्याकडे कामाला होती ना, त्या माझ्या लाडक्या वहिनी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर. अहिल्यादेवी किर्लोस्कर हे नाव ऐकल्या आबासाहेबांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ते ताड करून उठून उभे राहतात. ते पाहून दामिनी म्हणते, अरे बापरे, अहिल्यादेवी किर्लोस्कर हे नाव ऐकल्या पायाखालची जमीनच सरकली वाटतं. तुम्ही डायरेक्ट उभेच राहिलात. बघितलं का माझ्या वहिनींचा दरारा? आबासाहेब मात्र फार चिडलेले असतात, पण या दामिनीवर त्यांचे काही पडलेलेच नसते. हे जे बोलणे सुरूच असते. ती पुढे म्हणते, अहिल्यादेवींच्या 2 मुलांना शोधत मी इथवर आली, पण ती दोघं सुद्धा या अशा फुटकळ गावात अशा भिकारड्या घरात राहतील असं मला अजिबात वाटत नाही. पण ठीक आहे, ते मला भेटतीलच नंतर. पण प्रिया, तू मला भेटलीस ना, हे फार छान झालं. कारण काय, तुला अचानक वहिनीने घराबाहेर हाकलून दिलं ना, तुझा पगारही दिला नसेल. पण तू काही काळजी करू नकोस ना, वहिनी तुझ्या खात्यावर तुझा पगार नक्की जमा करतील. कधी कधी मला काय वाटतं माहितीये, तुझ्यासारख्या गोरगरीब आणि भिकारड्या लोकांसाठीच वहिनींनी रोजगार मिळावा म्हणून ती कंपनी सुरू केली आहे. पण ऐक, तुला दुसरी नोकरी मिळेपर्यंत किंवा तुझं लग्न होईपर्यंत ना, तुझा सगळा खर्च त्या करतील. हे मी स्वतः त्यांच्याशी जाऊन बोलेन, त्यांना रिक्वेस्ट करेन. तू काळजी करू नकोस. दामिनीचे हे उद्धटपणाचे बोलणे ऐकून आबासाहेब खूपच चिडतात. ते म्हणतात, उठ उठ म्हणलं ना, तू जे नाव तू आता या घरात घेतलंस ना, ते नाव या घरात उच्चारायची परवानगी सुद्धा नाही कुणाला. बाई आहेस म्हणून, नाहीतर जीभ हासडून हातात दिली असती तुझ्या. कोण आहेस ग तू? माझ्याच गावात येऊन, माझ्याच घरात येऊन माझी लायकी काढणारी कोण आहेस? आणि काय ग प्रिया, अख्ख्या जगात तुला यांचंच घर सापडलं होतं नोकरी करण्यासाठी? अगं, त्यापेक्षा रस्त्यावर भीक मागायचीस. मला जर माहित असतं ना तू त्यांच्याकडे नोकरीला गेली आहे, तर पाय पण ठेवू दिला नसता तुला तिथं. असे म्हणत पार्वतीला या बाईला धक्के मारून घरातून बाहेर काढ असे सांगतात. त्यावर दामिनी म्हणते, ए थांब, तू नोकर आहेस ना, तू मला घराबाहेर काढणार? अगं, लायकी आहे का तुझी? आणि तुम्ही माझा किर्लोस्करांचा अपमान करताय. हे जर तिकडे वहिनींना कळलं ना, तर हे घर जाळून टाकतील, अख्खा गाव पेटवतील. तुम्ही किर्लोस्करांचा अपमान करताय, कळते का तुम्हाला? त्यावर आबासाहेब म्हणतात, ओ बाई, मुळात अपमान त्यांचा होतो ज्यांना काही मान असतो. श्रीमंतीचा माज अजून जिरलेला दिसत नाही तुमचा. ती माझ्यासाठी मेली असं सांगितलं तरी सुद्धा तिनं पाठवलंय तुम्हाला. मी जिवंत आहे का मेलो ते बघायला? अरे, दगाबाज माणसं आहेत ती. आबासाहेबांचे अहिल्यादेवींबद्दलचे असे मत ऐकून आदित्य आणि प्रीतम खूप चिडलेले असतात. पारूलाही फार वाईट वाटत असते, ती पण फार गोंधळलेली असते. प्रिया मॅडम पण आबासाहेबांचे असे रूप पाहून खूपच घाबरलेले असतात. पण आबासाहेब एवढ्यावरच थांबत नाहीत बरं का. ते पुढे म्हणतात, विश्वासघात ज्यांच्या नसानसात भरलेला आहे अशा कृतज्ञ माणसांना आमच्या गावात थारा देत नसतो आम्ही. त्यांची सावली पडली असं कळलं असतं ना, तरी खांडोळ्या करून पाठवलं असतं त्यांना. त्यामुळे माझा हात उठण्याआधी इथून निघायचं, आणि तिचं नाव जरी घ्यायची वेळ आली ना माझ्यावर, तर विष घेईन आधी, पण तिचं नाव घेणार नाही. निघ इथून आता. दामिनी आता एवढा अपमान ऐकून झाल्यावर खायला घेतलेले ॲपल तसेच खुर्चीवर ठेवते आणि ती तिथून निघून जाते. इकडे मात्र आदित्य सर फार चिडलेले असतात. संताप झालेला असतो नुसता. तोच तिथे पारू येते. ते आदित्य सरांना म्हणते, आदित्य सर, सावरा स्वतःला. पण आदित्य सर पारूला म्हणतात, कसं सावरू अगं पारू? माझी आई खोटाडी, विश्वासघातकी. अगं, काय काय बोलत होते ते? मी काहीच करू शकलो नाही, फक्त ऐकत राहिलो. मी स्वतःला कसं कंट्रोल केलंय ना, माझं मला माहिती. तोच तिथे गाठोडे घेऊन प्रीतम सर येतात. ते म्हणतात, दादा चल, आपण निघतो इथून. खंट्यात गेलं ते लग्न आणि खंट्यात गेलं ते प्रेम. ज्या घरात आपल्या आईचा अपमान होतो ना, तिथं नाही राहायचं मला आता. मी विसरून जाईन की प्रिया मॅडम माझ्या आयुष्यात होत्या ते.
तोच तिथे प्रिया मॅडम येतात आणि प्रीतम सरांचे बोलणे ऐकून त्या म्हणतात, काय बोलताय तुम्ही? त्यापेक्षा मरेन पत्करीन मी, पण तुमच्याशिवाय जगणार नाही. बाहेर जे काय झालं त्यात माझी काय चूक आहे? तुम्ही मला का शिक्षा देताय? तेव्हा प्रीतम सर म्हणतात, कारण तुम्ही त्या माणसाची मुलगी आहात ना, ज्यांनी माझ्या आईचा अपमान केलाय. आबासाहेब म्हणतो ना मी त्यांना, आदर करतो ना त्यांचा, आणि ते माझ्या आईला इतकं अपशब्द कसं बोलू शकतात? प्रिया प्रीतम सरांना समजून सांगत असते की मला पण खरंच माहित नाहीये आबा असे का वागले. आजपर्यंत मी आबांना एवढं कधीच संतापलेलं बघितलं नव्हतं. ह्या सगळ्या मागचा काय भूतकाळ आहे याची कल्पना मलाही नाहीये. पारुही आदित्य सर प्रीतम सरा यांना समजावून सांगू लागते, प्रिया मॅडम बरोबर बोलतायत. प्रीतम सर, आदित्य सर, आपल्याला आबासाहेब आणि देवी यांमध्ये नेमकं काय घडलं हे नाही माहिती. त्यांचं काय नातं आहे हे पण आपल्याला माहिती नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही प्रिया मॅडम बरोबरचं तुमचं नातं खराब नका करून घेऊ. पण प्रीतम सर काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतात. ते म्हणतात, नाही, यांना किंमत आहे का नात्यांची? बघितलंस ना आबासाहेबांनी दामिनी काकूला कसं बाहेर हाकलून दिलं ते. आता काय आपल्याला हाकलण्याची वाट बघायची आपण? मी इथून चाललोय, पण आता आदित्य सरांनाही प्रिया मॅडम आणि पारोचे बोलणे पटते. ते प्रीतम सरांना म्हणतात, हे बघ, राग तर मलाही आलाय, मलाही खूप वाईट वाटलंय, पण असं तडकाफडकी निर्णय घेण्यात काही अर्थ नाहीये. भूतकाळात काय झालं ना ते नेमकं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना तर ते इथं थांबल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये. पण प्रीतम सर कुणाचं काहीही ऐकत नसतात, काही समजून घ्यायला तयार नसतात. ते म्हणतात, हे बघ, माझं डिसिजन झालंय, मी चाललो इथून. प्रिया मॅडम तर आता हात जोडून विनंती करतात की प्लीज तुम्ही असं नका करू, नका जाऊ तुम्ही इथून. पण प्रीतम सर तरी काही गेल्या कुणाचंही ऐकायला तयार नसतात. तोपर्यंत तिकडे दामिनी स्वतःशीच बोलत असते, बापरे, कुठे आले मी या देशाच्या नादी लागून आणि इथे येऊन फसले. आणि हा ड्रायव्हर पण ना एक नंबरचा मूर्ख आहे. 5 मिनिटात येतो असे म्हणून गेला तो तिकडेच, अजून परत आलाच नाही. आणि मूर्खाने फोन सुद्धा स्विच ऑफ करून ठेवलाय. इथे या काळोखात घाणेरड्या गावात मी त्या दिशामुळे आली आहे ना, तिलाच आता कॉल करून सुनावते, असे म्हणून ती आता दिशाला कॉल करते आणि इथे घडलेला सगळा प्रकार सांगते. तसेच ती प्रियालाही भेटल्याचे सांगते. आणि पुढे दामिनी असेही सांगते की मला अजून एक गोष्ट आत्ताच कळली आहे. त्या अहिल्याचे दुश्मन या गावापर्यंत आहेत. त्याचं नाव आहे सयाजीराव. तो प्रियाचाच बाप आहे. तो ना माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. आज ना त्याच्यापासून जीव मुठीत धरून मी बाहेर आली आहे. दामिनी परत घडलेला सर्व प्रकार सांगू लागते आणि परत म्हणते, हे बघ दिशा, मला ना माझा जीव महत्वाचा आहे म्हणून मी इथून निसटले. आणि अजून एक गोष्ट, आदित्य आणि प्रीतम इथे नाहीयेत. पण दिशाला काही ते पटत नसते. दिशा दामिनीला सांगते, ती प्रिया तिथे आहे ना, म्हणजे मला नक्की खात्री आहे प्रीतम पण तिथेच असणार. त्यावर दामिनी म्हणते, एक मिनिट दिशा, तो सयाजीराव काय बोलला माहितीये तुला? ते दोघं जर इथे असते ना तर त्यांच्या खांडोळ्या खांडोळ्या केल्या असत्या. हे बघ, मला माझा जीव प्यारा आहे, मी निघते इथून. दिशा म्हणत असते, प्लीज तू नको जाऊ, तू तिथेच थांब. पण दामिनी तिला स्पष्ट सांगते की मला जमणार नाही आणि फोन ठेवून देते. इकडे प्रिया मात्र अजून प्रीतम सरांना समजावतच असते. ती म्हणते, प्रीतम सर, प्रेम केलंय ना आपण, आयुष्यभर सोबत राहायची शपथ घेतली आहे ना, या सगळ्याला काहीच अर्थ नाहीये का? मुळात मी न केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही मला का देताय? त्यावर प्रीतम सर म्हणतात, चूक तर आमची झाली आहे ना प्रिया मॅडम, माफ करा आम्हाला. आम्ही तुमच्या घरात आलो, नोकरासारखे राबलो. आणि आदित्य सरांकडे बोट दाखवून म्हणतो, हा कोण आहे माहितीये? किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा CEO. तुमच्या शेतात खड्डे खणत होता. कोणासाठी? आपल्यासाठीच ना. आईशी कधीही खोटं बोलत नाही तो, पण तो आपल्यासाठी खोटं बोललाय आईशी. आम्ही प्रेमाची किंमत करणारी माणसं आहोत, आम्ही दगाबाज नाही. आणि तुम्ही विसरून जा आपलं जे काही झालं ते. त्यावर प्रिया मॅडम म्हणतात, विसरण्यासाठी प्रेम केलं नव्हतं मी, इतकं हलकं नाहीये माझं प्रेम. तुम्हाला जायचं आहे ना, ठीक आहे, जा तुम्ही, पण आधी माझा जीव घ्या आणि मग जा, कारण तुमच्याशिवाय जगणं तसंही शक्य नसेल मला. त्यावर प्रीतम सर म्हणतात, प्रिया मॅडम, तुम्हाला तुमच्या घराची इज्जत प्यारी होती ना, मी त्याचा रिस्पेक्ट केला, मी इथे आलो. आता मला माझ्या घरच्यांचा मान राखू दे, माझं ठरलंय, मी चाललोय, असे म्हणून ते तिथून निघून जातात. त्यांना थांबवण्यासाठी मागे मागे आता बाकीचे सगळेही जातात. पारू आता प्रीतम सरांच्या मागे मागे येते आणि शेवटी त्यांना अडवतेच. पण तरीही प्रीतम सरांचे बोलणे चालूच असते, ते काही थांबायलाच तयार नसतात. ते म्हणतात, ह्यांना काय वाटलं, हे आपल्याला रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देतील आणि आपण सहन करायचं? आपला चांगुलपणा नडलाय, प्रेमासाठी इथपर्यंत आलो. आणि आता मात्र पारू चिडते आणि पारू प्रीतम सरांना म्हणते, प्रीतम सर, जरा शांत व्हा. आणि तुम्ही प्रेम केलं म्हणजे काही उपकार नाही केलेत. प्रिया मॅडमकडे बघा जरा, त्यांना बी त्रास होते, त्यांना बी वाईट वाटते, पण म्हणून तुमच्यासारखं पळ काढत नाहीयेत त्या.
त्यांना बी आबासाहेबांनी ठरवलेल्या मुलावर लगीन करून जाणं सोपं आहे, पण त्या इथं तुमच्याबरोबर थांबलेत. का? का तर त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. आणि तुम्ही काय करताय? एक गोष्ट चुकीची घडली म्हणून समज सोडून देताय प्रेम वाऱ्यावर. हे बघा आदित्य सर, प्रीतम सर, देवी आई आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडले ना हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण आत्ताच निर्णय घेणं गरजेचं आहे का? आपण राहिलोय ना इथं थोडे दिवस, थोडं का होईना पण आपण आबासाहेबांना ओळखतोय. आबासाहेब माणूस म्हणून देव माणूस आहेत. झाला असेल त्यांच्यामध्ये काहीतरी गैरसमज, भांडण झालं असेल त्यांचं, आणि मला असं वाटतंय की त्या दोघांमधलं भांडण मिटावं म्हणून बाप्पाने आपल्याला इथं पाठवलंय. प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू. कुणी नसलं ना तरी मी आहे तुमच्याबरोबर. मी तुम्हाला सोडून कुठं बी जाणार नाही. आदित्य सरही आता प्रीतमला म्हणतात, पारू अगदी बरोबर बोलते. आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय घडले ना ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण इथेच थांबतोय. पारू आता पुढे म्हणते, प्रीतम सर, प्रिया मॅडमवर प्रेम केलं ना मग ते निभवा प्रेम. मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊनच जाईन प्रिया मॅडम, अशीच जाणार नाही. आदित्य सरही म्हणतात आता, प्रिया, मी तुला ऑलरेडी किर्लोस्करांची सून मानलंय. काहीही झालं तरी तुमच्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणारच. आता प्रीतम सरांनाही त्यांची चूक कळते. त्यांचे डोके चांगल्या ठिकाणावर येते आणि गुडघ्यावर बसून कान पकडून रडून ते प्रिया मॅडमना म्हणतात, प्रिया मॅडम, आईबद्दल ते सगळं ऐकलं आणि मला कंट्रोलच नाही झालं. मला माहीत आहे मी चुकलंय, पण आता तुमचंच आहे ना. माझ्याकडून अशा चुका होतच असतात, पण तुम्ही मला माफ करत राहा. शेवटी आयुष्य काढायचंय आपल्याला सोबत. काढाल ना माझ्यासोबत आयुष्य? प्रिया मॅडम ही आता हो म्हणतात आणि प्रीतम सरांना उठवत दोघे हातात हात घेतात आणि प्रेमाने एकमेकांच्या घट्ट मिठी मारतात. दोघेही रडत असतात. त्या दोघांचे पॅचअप झालेले पाहून पारू आणि आदित्य सरांनी खूप बरे वाटते. पारू विचारते, हा आनंद साजरा करण्यासाठी आपण उद्या कुठं बाहेर जायचं का फिरायला? उद्या तसेही तालुक्याचा आठवडी बाजार असतो. आबासाहेब नेहमीप्रमाणे बाहेर गेले की आपण बी बाहेर फिरायला जाऊया की. सगळ्यांना ही कल्पना खूप आवडते. सगळेच हो जाऊयात की असे म्हणतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षको, कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.